कविता जगणारी माणसं त्या नवीन भागामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ज्येष्ठ साहित्यिक श्री प्रकाश पायगुडे सर. सर, मनपूर्वक स्वागत तुमच्या या कार्यक्रमामध्ये. आपल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय आपल्याला थोडक्यात करून देतो. संस्थापक अध्यक्ष सृजन फाउंडेशन, प्रमुख कार्यवाहक अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र परिषद पुणे, कार्यकारिणी सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा, तसेच सदस्य अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, सदस्य नाटक अनुदान मंडळ आणि ग्रंथ निवड समिती. आता या व्यतिरिक्त पुढे जाऊन सरांना विशेष आवड जी आहे ती आहे पत्रकारिता, संयोजन, सूत्रसंचालन. आकाशवाणीवरती विविध मुलाखती सरांना घेण्याचा खूप पहिल्यापासून आवड होती आणि त्यांनी अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत. प्रत्येक रेडिओ स्टेशनवरती त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत. याचबरोबर दूरदर्शनवर आजपर्यंत 100च्या वर मुलाखती सरांच्या झालेल्या आहेत. याच्या पुढे जाऊन नाट्यनिर्मिती क्षेत्रामध्ये सुद्धा सरांचं विशेष योगदान आहे. यामध्ये अशी पाखरे येती, गारंबीचा बापू, आग्र्याहून सुटका, बदाम राणी, चावट गुलाम हे लोकनाट्याची सुद्धा निर्मिती सरांनी केलेली आहे. सर, पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. आता आज माझ्यासाठी खूप चांगला दिवस आहे, अभिमानाचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण एका मुलाखतकाराचीच मी मुलाखत घेतोय आणि ज्यांनी आत्तापर्यंत असंख्य मुलाखती घेतलेल्या आहेत. फक्त अशा नॉर्मल मुलाखती सरांनी घेतलेल्या नाही आहेत, तर अगदी आकाशवाणीवरती विविध केंद्रांवरती सरांच्या असंख्य मुलाखती झालेल्या आहेत. दूरदर्शनवरती सुद्धा 100च्या वर मुलाखती झालेल्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला अल्पपरिचय देताना त्यामध्ये उल्लेख केला की सरांच्या 100च्या वर मुलाखती झालेल्या आहेत. तर आज माझ्यासाठी म्हणून मी म्हटलं की एक विशेष अभिमानाची गोष्ट आहे की एका मुलाखतकाराचीच मुलाखत आज मला घेण्याचा योग आलेला आहे. तर याविषयी काय सांगाल? आणि तुमचा याला जोडूनच मला तुम्हाला विचारायला आवडेल की साहित्य नक्की कशाला म्हणतात? आपला कार्यक्रम हा कविता जगणारी माणसं असा आहे, तेव्हा आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण कवितेनेच करूयात. नक्की. अरे वा, छान. दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, दाद देण्याचे तुम्हाला भान आहे, आज शब्दांची कसोटी छान आहे. वा वा. या जरा सांभाळूनी कंठी सुरांनो, या जरा सांभाळूनी कंठी सुरांनो, वावगे बोलू नका हो अक्षरांनो, जाणकाराचा शहाणा कान आहे, आज शब्दांची कसोटी छान आहे. वा वा वा. ही माझ्या मित्राची कविता आहे आणि साहित्य म्हणजे तरी वेगळं काय, हेच आहे खरं. साहित्य म्हणून असं वेगळं काय म्हणता येणार नाही, पण एकदा साहित्य म्हटलं की त्याच्यामध्ये मग गद्य आहे, पद्य आहे, विविध प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये समीक्षा, असंख्य प्रकार आहेत. त्यामुळे साहित्य म्हणून फक्त व्याख्या करायच्या ऐवजी आपण एक करू शकतो की लेखन म्हणजे काय, कविता म्हणजे काय, किंवा ते कसं होतं. लेखन हे माणसाला खरं तर सहज सुचू शकतं. आपण जाता जाता रस्त्याने जाताना आपल्याला अनेक अनुभव येतात. आपण साधी पूर्वीच्या काळी जे लेखक नव्हते असे लोक सुद्धा स्वतःची डायरी लिहायचे. बरोबर. आणि ती डायरी हे एक प्रकारचं साहित्यच आहे. रोजनिशी त्याला म्हटलं जाईल, ज्याला रोजनिशी म्हणतात. आणि हे कसं की ते दिवसभरात मला काय अनुभव आले ते कदाचित वेगळे असतील. म्हणजे आज मला तुम्ही भेटलात, तुमच्याबद्दल चांगला वाईट अनुभव असेल, तर चांगला वाईट मी तिथे लिहितो. आणि या चांगल्या वाईट अनुभवांवर चिंतन करून जे मांडलं जातं ते साहित्य. समीक्षण म्हणजे थोडक्यात. समीक्षा असं नाही म्हणणार मी, ते तुमचाच विषय मी तुम्हाला मांडलेला आहे. बरोबर. शिवाय तुमच्याबद्दल माझ्या अनेक कल्पना असतात, त्याच्यात कल्पनाशक्तीचं सौंदर्य त्याच्यात असावंच लागतं, भाषेचं सौष्ठव असावं लागतं, शब्दांची निवड योग्य असली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. बरोबर. सहज मी आत्ता तुम्हाला म्हणालो इतकं सहज नसतं. तुम्हाला जर दर्जेदार काही निर्मिती करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खूप मोठं चिंतन लागतं. बरोबर. तुम्हाला एखाद्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ तुम्ही कथा लिहिताय, कादंबरी लिहिताय, आणि ही कथा कादंबरी लिहिताना तुम्हाला नेमकं त्याच्यामध्ये किती पात्र आहेत, पहिल्यांदा तो आराखडा तयार करावा लागतो. त्या आराखड्यामध्ये कोण कोण बसतंय, किती पात्र आहेत, आपल्या कथेला मारक ठरणारी नाही आहेत ना, किंवा कादंबरी असेल, आणि शिवाय त्यातले उपयोगी किती आहेत.
नाटकाचं एक सूत्र असतं की तुम्ही जो सेट मांडता त्याला प्रॉपर्टी म्हणतात नाटकामध्ये. तर जी प्रॉपर्टी तिथे ठेवलेली आहे ती प्रॉपर्टी तुम्ही वापरता की नाही, किंवा त्या प्रॉपर्टीचा उपयोग झाला पाहिजे. उदाहरणार्थ इथं आपण एक वेगळा बोर्ड लिहिलेला आहे, हा लिहिलेला आहे. मग ह्या बोर्डाचा मला उपयोग करता येतो की नाही? बरोबर. हे जसं नाटकामध्ये पाहिलं जातं तसंच साहित्यामध्ये येतं. शेवटी नाटक हा साहित्यातलाच प्रकार आहे. आणि दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे कविता. कविता ही याला एक वेगळी प्रतिभा लागते. शब्दांची जोडणी फार चांगली करावी लागते तुम्हाला. कवितेच्या खरं तर कुसुमाग्रज म्हणायचे की कवितेच्या 2 ओळी झटकन सुचतात. म्हणजे तुम्हाला जाता जाता तुम्ही दुचाकी वाहनावर चाललाय, किंवा तुम्ही 4 चाकी वाहन चालवताय, किंवा अगदी पायी चाललेला आहात, किंवा घरात इकडनं तिकडनं जाताय, त्यावेळी सुद्धा तुम्हाला त्या ओळी सुचू शकतात. त्या ओळी तिथं लगेच कागदावर मांडल्या पाहिजे, आणि मग त्याचा कल्पना विस्तार हा तुम्हाला येतो. शेवटी कविता काय आहे की तुम्ही उपमा देता, त्यात उत्प्रेक्षा वापरता, त्यात वेगवेगळे संदर्भ येतात, आणि त्या संदर्भाने तुमचा जो आशय आहे कवितेचा तो जास्त बळकट होत असतो. तुम्ही कुठलीही कविता घ्या. मी आत्ता तुम्हाला म्हटलं की मला सुचली, दाद देण्याचे तुम्हाला भान आहे. मग नुसतंच दाद देण्याचं भान आहे का? तर नाहीये. तर तुम्हाला त्याच्यात मग आणखीन काय येतं? तर इथं शब्द येतात. हे शब्द तुमच्या कंठातनं फुटतात, स्वर येतो. या सगळ्याचं भान ठेवत तुम्हाला ही सगळी निर्मिती करावी लागते, आणि तेव्हा साहित्य द्यावं. वा वा वा. साहित्याविषयी अगदी प्रत्येकाचं म्हणजे कुणाचंही लिखाण हे साहित्यच आहे एक प्रकारचं. फक्त त्याला तुम्ही सांगितल्याप्रमाणे की त्यातल्या बऱ्या वाईट गोष्टी आपण त्या बाजूला काढता आल्या पाहिजेत, आणि त्याचा एक संच करता आला पाहिजे. तुम्ही त्यातूनच साहित्याची तुमचं किती कल्पना विस्तार करता, आणि तुमची किती कल्पना शक्ती वापरता, आणि सगळ्यात महत्वाचं जे साहित्य हे माणसाच्या मनाशी संवाद करणारं असतं, बरोबर, ते साहित्य जास्त श्रेष्ठ होतं. तुमच्या मनाशी संवाद करणं हे मला इतकं सोपी गोष्ट नाहीये. मी जेव्हा काही लिहितो तेव्हा तुमची कॅरेक्टर जर मला लिहायची असेल तर त्या कॅरेक्टरमध्ये मला जावं लागतं. मग तुम्ही हे करताना तुम्ही असं वागाल का? यात परत सायकोलॉजीचा प्रश्न आहे. सायकियाट्रिस्ट परत तो तुम्हाला सांगेल की आता तुम्हाला अनुभव नसेल कदाचित, की मला अनुभव नसेल की डॉक्टर कसे वागतात, मग मी तुमच्याकडनं तो अनुभव घेतो, आणि ते सगळं त्याच्यात उतरलं पाहिजे. सगळं जेव्हा फार मोठा हा साहित्य नुसता म्हटलेला प्रकार नाहीये. सगळ्यात त्याचा उत्तम सर्वोत्तम आदर्श हा आपल्याला 700 वर्षापूर्वीच करून ठेवलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी. इतकं काही करून ठेवलेलं आहे की ती एक त्यांची भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी जरी वाचली तरी तुम्हाला त्यात इतके संदर्भ मिळतात की अलौकिक असं ते साहित्य. तुकाराम महाराजांचं घ्या, रामदास स्वामी घ्या, एकनाथ महाराज घ्या, नामदेव महाराज घ्या, या सगळ्या साहित्यिकांनी दुसऱ्याच्या मनाशी संवाद साधले. म्हणून आपुलाची वाद आपुल्याशी. तुम्ही तुमच्याशी वाद घातला पाहिजे. तुमची जे आपण म्हणतो की 2 मन आहेत, ते 2 मन ती एकमेकांशी बोलली पाहिजे. आणि त्यामध्ये हे डॉक्टर असं वागतील का? मग असंच वागतील का? मग असं का नाही वागणार? या सगळ्याचा हे करून मग तिथं तुम्हाला जो योग्य वाटतो तो तुम्ही तिथे वाटतो. तुम्ही एकाच कॅरेक्टरचा अनेक गोष्टींनी विचार केला पाहिजे. हे मी आपलं कथेबद्दल तुम्हाला म्हणून सांगितलं. किंवा शेवटी लोकांना काय वाटतं की साहित्य म्हणजे कथा आणि कादंबरी. इतर अनेक गोष्टी आहेत, त्याबद्दल आपल्याला कदाचित वेगळं बोलता येईल. आपण पुढे जाऊन ते आता सगळं घेणारच आहोत. तर साहित्याची सुरुवात कशी झाली किंवा निर्मिती कशी होते हे तर तुम्ही अगदी छान पद्धतीने सांगितलं. आता याला जोडून मला तुम्हाला परत आणखी विचारायला आवडेल की साहित्य संमेलन कसं भरवलं जातं याविषयी आपलं मत. म्हणजे मला हे ऐकायला आवडेल, आणि आपले जे प्रेक्षक ऐकत आहेत या प्रेक्षकांना सुद्धा याचा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होऊ शकेल. याचं कारण आपले प्रेक्षक जे ऐकतात यामध्ये बरेचसे जण लिहिण्यात आता उत्सुक असतील, किंवा काही जण लिहित सुद्धा असतील, पण त्याची निर्मिती कशी होते साहित्याची हे तुम्ही सांगितलंच. त्याचबरोबरीनं अनेक जणांची इच्छा पण असेल की आता जे मी लिहिलंय त्याचं माझं कुठंतरी मला त्याचं सादरीकरण करता यावं, किंवा साहित्य संमेलनाचा मला सहभाग नोंदवता यावा. तर तो कशा पद्धतीनं असू शकतो असं तुम्हाला वाटतं? त्याचा इतिहास फार वेगळा आहे. म्हणजे वेगळा यापेक्षा खूप दीर्घ आहे आणि प्रदीर्घ आहे. त्याला परंपरा
म्हणजे सांगायचं झालं तर पहिलं साहित्य संमेलन पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या अध्यक्षतेखाली बरोबर. हे 1878 साली. बर. त्यानंतर 150 म्हणजे अशी एक त्यावेळी गरज निर्माण अशी झाली की साहित्य संमेलनं आपण घेतली पाहिजेत. आपण फक्तच भेटतो, आपण त्याच्यावर चर्चा करतो, पण त्याला एक असं एक सांघिक स्वरूप यावं किंवा संस्थात्मक स्वरूप यावं अशा पद्धतीनं त्याची रचना केली गेली. म्हणून पहिलं संमेलन घेतलं गेलं, पण त्यानंतर पुन्हा खूप मोठं गॅप पडलं, खूप मोठी अशी दरी पडली आणि त्यानंतर दुसरं संमेलन झालं, मग तिसरं संमेलन झालं आणि चौथं संमेलन झालं. 4 साहित्य संमेलनापर्यंत त्यांना ग्रंथकार संमेलन म्हणायचं. बर. आणि साहित्य संमेलन त्याच्यानंतर. या ग्रंथकार संमेलनामध्ये जेव्हा चौथं संमेलन पुण्यामध्ये भरलं आपल्या नागनाथ पाराच्या जवळ, तर तिथे असा ठराव केला की त्यावेळी नची केळकर त्यावेळी अध्यक्ष होते. नची केळकरांनी असा विषय मांडला की आपण फक्त संमेलन भरवतोय आणि असा खर्च भागवतो, तर आपण त्याला संस्थात्मक स्वरूप दिलं पाहिजे. म्हणून 27 मे 1906 साली महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना ही आद्य संस्था, मराठी भाषेतली एकमेव पहिली संस्था. त्यानंतर मग संमेलन थोडीशी अंतरानेच होत होती, पण त्याला एक स्वरूप आलेलं होतं, म्हणजे संस्थात्मक स्वरूप आलं आणि ते त्यांनी मग पुढे चालवलं. त्यानंतर संमेलनं होत गेली. अगदी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होईपर्यंत हे होत गेलं. आणि त्यावेळी अतिशय द्रष्टे असे मुख्यमंत्री होते, ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. यशवंतराव चव्हाणांना साहित्य, नाट्य, कला याच्यामध्ये खूप अतिशय रस होता आणि त्यामध्ये त्यांनी असं विचार केला की साहित्य संस्था एकत्र झाल्या पाहिजे. आता महाराष्ट्रात जसे 4 महत्त्वाचे भाग आहेत की महाराष्ट्र साहित्य परिषद ती पुण्यासाठी होती, त्यानंतर विदर्भासाठी, मराठवाड्यासाठी आणि मुंबईसाठी, कारण मुंबई प्रांत होता तेव्हा. बरोबर. आणि त्यानंतर महाराष्ट्र झाला. 60 साली महाराष्ट्र झाला, 1 मे 60 साली महाराष्ट्र झाला, त्याआधी मुंबई प्रांत होता. पण त्यांचा विचार जेव्हा ते पहिल्यांदा 48 साली याच्यामध्ये आले विधिमंडळामध्ये, तेव्हापासून त्यांचा विचार सुरू होता की आपल्याला महाराष्ट्राकडे बघायचं तर महाराष्ट्र हा कल्चरली म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या खूप प्रगल्भ व्हायला पाहिजे. मग हे सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी काय काय लागतं, तर मग चित्रपट आहे, नाटक आहे, साहित्य आहे, पत्रकारिता आहे, अशा विविध गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये शिवाय लोककला आहे. या सगळ्या एकत्र केल्यानंतर मग संस्कृतीची वाढ. बरोबर. म्हणजे संस्कृतीच्या वाढीसाठी आपल्याला या वेगवेगळ्या संस्थांना काहीतरी एक वेगळं संस्थात्मक रूप देऊन त्याला शासनाने मदत केली पाहिजे त्यांच्या वृद्धीसाठी किंवा त्यांना पुढे काम करण्यासाठी. म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद ही आद्य संस्था होतीच, पण त्यानंतर त्याचा थोडासा आदर्श घेऊन मराठवाड्याची संस्था झाली. मराठवाडाची संस्था ही खूप खरं तर निजाम स्टेटमध्ये होती आणि त्यावेळी इकडच्या भागात मराठी लोक होते. आत्ता खरं बघायला गेलं तर आंध्र प्रदेशमध्ये जर गेला किंवा तेलंगणामध्ये गेला तर हैदराबादपर्यंत तुम्हाला मराठी खूप मोठ्या प्रमाणावर वर्ग दिसेल. म्हणजे आज मी तिला आपला विश्वास बसणार आहे, पण हैदराबादमध्ये 1.25 लाख लोक मराठी राहतात तिथे. म्हणजे हैदराबादपर्यंत आपला हे गेला होता आणि निजामाची जी सत्ता होती ती सुद्धा इकडे मराठवाड्यापर्यंत होती. आणि मग इकडे पेशवाई वगैरे बाकीच्या सगळे इतर समाज होत्या. ती संस्था झाली. मुंबई हा प्रांत असल्यामुळे मुंबईचा वेगळा सुभा काढला गेला. विदर्भाचे जे सगळे जिल्हे आहेत विदर्भाचे त्यांचा, आणि त्या प्रत्येकाची वेगवेगळी संस्था आहे. जशी महाराष्ट्र साहित्य परिषद आहे तशी मराठवाडा साहित्य परिषद आहे, विदर्भ साहित्य संघ आहे, मुंबई साहित्य संघ आहे. ह्या 4 घटक संस्था आहेत. बरोबर. जेव्हा महामंडळ स्थापन झालं त्यावेळी ह्या महामंडळामध्ये 4 घटक संस्था घेतल्या गेल्या, म्हणजे ज्यांचा विशेष अधिकार आहे. आणि त्या घटक संस्थांच्या नंतर असं लक्षात आलं की बाहेरचे लोक सुद्धा मराठी बोलतात आणि आपले भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर
काही तोडलं गेलं आणि जो भाग तिकडे गेलेला आहे तो मराठी भाषिक आहे. मग कुठे कुठे आहेत तर बडोद्याला आहे, मग कर्नाटकामध्ये, मग हैदराबादला आहे, काही भाग मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधला आहे, इंदोरला वगैरे. इंदोरला, आणि मध्य प्रदेशचा वेगळा भाग असा काढला गेला. असे हे वेगवेगळे 6 भाग केले गेले. 5 भाग पहिल्यांदा संलग्न करून घेतले आणि त्याच्यानंतर जो बडोद्याचा आहे तो सगळ्यात उशिरा नोंदणी झाल्यामुळे त्याला समाविष्ट याचा दर्जा दिला. अशा या 6 आणि इकडच्या 4 अशा 10 संस्था मिळून हे महामंडळ तयार झालं. किती मोठा इतिहास आहे सगळा महामंडळ. आणि जे आधीची संमेलनं भरायची ती सगळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आधिपत्याखाली व्हायची. ती 45 संमेलनं जी झाली, जरी ह्या बाकीच्या संस्था होत्या तरीही महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आधिपत्याखाली झाल्या. पण नंतर जेव्हा महामंडळाची स्थापना झाली 64 साली दत्तमोहन पोद्दारांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यावेळी दत्तमोहन पोद्दारांनी मग त्याचं नामकरण बदललं आणि ही 45 संमेलनं महामंडळाला दान केली अशी नोंद आहे. ही 45 संमेलनं त्यांना दिली आणि ह्या 45 संमेलनानंतर पुढची संमेलन झाली ती 46 पासून सुरू झाली. 45 संमेलन गोव्यात झालं. तिथे ठराव केला गेला की आता महामंडळ करेल आणि मग 46 संमेलन नंतर माझ्या माहितीप्रमाणे हैदराबादच्या तिकडे झालं. गोव्यात जे झालं त्याला कुसुमाग्रज अध्यक्ष होते आणि जे हैदराबादच्या तिकडे झालं त्याला वालकुलकर्णी अध्यक्ष होते. कदाचित ह्या माहितीमध्ये थोडासा फरक पडेल, पण 46 पासून आता 95 संमेलन आता उदगीरमध्ये होते. आता येणार पुढचं संमेलन हे उदगीरमध्ये होते. हे 95 संमेलन आहे. म्हणजे ही 45 संमेलनं, त्याच्या पुढे 50 संमेलनं झाली, परंतु आकडा मात्र 95 संमेलन. बरोबर. या संमेलनामध्ये आम्ही असं करतो की त्याचा हेतू असा असतो की मराठी भाषेचा विकास त्याच्यावर चर्चा व्हावी. त्यात कविता सादर केल्या जाव्यात, म्हणजे कवी संमेलन व्हावं. त्यामध्ये समीक्षा त्याचा भाग काही यावा, नाटकाचा काही भाग यावा, म्हणजे करमणुकीचा काही भाग यावा, आणि वेगवेगळे परिसंवादाच्या माध्यमातून मराठी भाषेतले जे वेगवेगळे कंगोरे आहेत, उदाहरणार्थ बोलीभाषेचा आहे. बोलीभाषा हा मराठी भाषेतला खरोखर अलंकार आहे. इतक्या बोलीभाषा महाराष्ट्रामध्ये आणि मराठीला आहेत. या बोलीभाषांच्या माध्यमातून आज जर म्हणायला गेलं तर मराठी भाषा जर जगणार आहे किंवा जगणार आहे त्याच्याबद्दल प्रश्न नाही माझ्या मनात, पण ती भाषा बोलीभाषांमुळे जास्त टिकून आहे. बोलीभाषा त्याला भक्कम करते. बरोबर. या संमेलनामध्ये भाग घ्यायचा असला तर तुम्ही कुठल्या कुठल्या विषयावर का अभ्यास करता, हा अभ्यास मग ते आम्हाला विचारतात. कारण आमच्या भागातले किती लोक आहेत, आमच्या भागातले 5 लोक काम करतात. मग आम्ही म्हणतो की यावेळी ह्या माणसाला तुम्ही या परिसंवादात घ्या, त्या माणसाला या परिसंवादात घ्या. मग हे कवी आहेत, मग एवढे 7-8 कवी. पूर्वी आमच्याकडे जास्त कवी घ्यायचे, आता 7च कवी घेतले. ते कशामुळं? नाही, आता काय झालंय की संमेलनाचा वेळ आणि बाकीचं सगळं त्याला मर्यादा येते. संमेलनाच्या खर्चावर मर्यादा येते. पूर्वी संमेलनं खूप साधी व्हायची, पण एक 90च्या दशकानंतर संमेलनाचं थोडंसं उत्सवी स्वरूप. संमेलनामध्ये कवितेबरोबर अजून कोणत्या कोणत्या गोष्टींना समाविष्ट केलेलं आहे? अनेक आहेत. परिसंवाद आहे, भाषण आहे, मुलाखती आहेत, चर्चा आहेत, कवी कट्टा असतो. हो. कवी संमेलन ही 2 होतात. एक निमंत्रितांचं असतं आणि एक तिथल्या स्थानिक लोकांचं असतं. आणि शिवाय कवी कट्टा असतो ज्याला महाराष्ट्रामधले सगळे लोक येत असतात. बरोबर. तेव्हा ज्यावेळी त्यांना कवी कट्टा घेतात त्यावेळी कवी कट्ट्याला आपल्याला आश्चर्य वाटेल की 5,000 अर्ज येतात की आम्हाला घ्या म्हणून. मग त्यातला संयोजक असतो तो कविता निवडतो आणि कविता निवडून त्यातले योग्य असतील तेवढ्याच फक्त 500 लोकांना संधी देतो. सगळे येतात असं नाही. मग ऐनवेळी समजा काही आले नाही तर मग स्थानिक लोकांना वगैरे असं सातत्याने हे केलं. खूप छान. म्हणजे आता जे प्रेक्षक ऐकत असतील त्यांना सर्वांना इथपर्यंत एवढी तर माहिती मिळालेली असेल की बाबा कविता संमेलन किंवा अखिल भारतीय जे साहित्य संमेलन आहे ते भरलं कशा पद्धतीनं जातं, त्याची पूर्व तयारी कशी केली जाते किंवा त्याचा इतिहास काय आहे हे तुम्ही खूप उत्कृष्ट रीतीने ते सगळं सांगितलं. अगदी
1878 सालापासून ते अगदी यशवंतराव चव्हाणांपासून तुम्ही आत्ताच्या 95चे जे 95 सालचं 95वं जे काव्य संमेलन भरणार आहे उदगीरला, तिथपर्यंतचा तुम्ही सगळा इतिहास उलगडलात आणि सगळा आमच्या सर्वांसमोर सांगितलात. तुम्हाला मी पुढं विचारणारच होतो प्रश्न की महामंडळाची स्थापना किंवा महामंडळाचं कार्य कशा पद्धतीनं चालतं, तर ते आत्ता तुम्ही बऱ्यापैकी सगळं सांगितलेलंच आहे. मला तुम्हाला अजून विचारायला आवडेल की तुमचे आवडते कवी कोण आहेत? अनेक आहेत. कवी आवडते म्हणजे जो साहित्य क्षेत्रात काम करतो त्याला आवडणारे कवी कितीतरी असतात. आणि ह्या कवितेचाच इतिहास इतका मोठा आहे. पण मराठी म्हणजे आपण तो मगाशी मी म्हणाल तसा उल्लेख केला की संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांपासून हा खरं तर त्याच्या आधीपासून सुरू झाला. मुकुंदराज होते, कवी मुकुंदराज हे ज्ञानेश्वरांच्या आधीचे कवी. त्याच्या आधी सप्तसाई नावाने, म्हणजे आपल्याला सप्तशती, गाथा सप्तशती म्हणतो. ती गाथा सप्तशती सुद्धा वेगळ्या भाषेत आहेत थोडीशी. त्यामुळे त्याचं जे ज्याचा पालीशी संबंध आहे जास्त, अशा भाषेत लिहिलं गेलं. परंतु आता ती सोपी करून मराठीत आलेलं आहे सगळं. आणि त्याच्यानंतर मुकुंदराजांचं काव्य आहे ते खूप महान आहे. आणि मला तर असं सांगायला आवडेल की मुकुंदराजांचं जर कविता आपण वाचल्या किंवा त्यांच्या ज्या रचना ऐकल्या वाचल्या, तर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तोच आधार घेऊन त्यांनी या कविता लिहिल्या आहेत. तर ज्ञानेश्वर महाराज हे तर माझे आवडते आहेतच, त्यात काय वादच नाही. मगाशी सुद्धा उल्लेख करताना हो, ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ते सर्वांच्या महाराष्ट्राच्या हृदयातलं स्थान आहे. ते तुकाराम महाराज हे आहे. मी एक नामदेव महाराजांवरच्या त्यांचं जे कार्य आहे त्याच्यावर एक पुस्तक लिहिलं. बरं. ज्यावेळी घुमानला संमेलन भरलं पंजाबमध्ये, त्या घुमानमध्ये नामदेव महाराजांनी 20 वर्ष तिथं वास्तव्य करून संपूर्ण तो भाग परिसर हा समृद्ध केला. आणि म्हणजे वेगळे त्यातलं वेगळेपण असं की ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना शेवटचे पाहणारे हे संत नामदेव होते. आणि मग नामदेव अतिशय उद्विग्नता आली त्यांनी समाधीचे अभंग लिहिले. आणि त्यानंतर इतकी उद्विग्नता आली त्यांना की ते इथं राहण्यात की आता अर्थ नाही म्हटले. मग ज्ञानोबा गेला म्हणजे आपलं आता संपलं, आपलं आयुष्य संपलं. म्हणून त्यांनी प्रवासाला सुरुवात. आधी एकदा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांबरोबर प्रवास केलाच होता. त्यानंतर ते राजस्थानमध्ये गेले. आपल्याला विश्वास बसणार नाही, परंतु राजस्थानमध्ये त्यांची 100 केंद्र आहेत ज्ञानेश्वर नामदेव महाराजांच्या नावाची. त्यानंतर ते हा कोणतरी वेडा माणूस आहे, आपल्या धर्माविरुद्ध प्रचार करतोय, हिंदू धर्माचा जास्त प्रचार करतोय म्हणून त्याला अल्लाउद्दीन खिलजींनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकली. पण ते तिथं ध्यान धारणा करायचे. आणि मग तेव्हा लक्षात आलं की इतक्या संत माणसाला आपण अटक केली, हे आपली चूक आहे. मग त्यांनी त्याच्यात सोडून दिलं त्यांना. बरं, ते सुद्धा काही नाही, दररोज ध्यान करणे, भजन म्हणणे, हे लिहिणे, अभंग लिहिणे आणि ते गाणे. त्यामुळे हा उपद्रवी माणूस नाहीये हे अल्लाउद्दीन खिलजीला कळल्यानंतर मग त्याने सोडलं. मग तिथून ते पंजाबला गेले. आणि पंजाबमध्ये जाता जाता त्यांना घुमान हे असं गाव सापडलं. त्याची त्यांनी स्थापना केली. पहिल्यांदा पाण्याचा तलाव तयार केला, मग घरं तयार केली आणि सगळं स्वतः. आणि मग तिथं बसून त्यांना सगळं जे काही सुचलं ते त्यांचं 20 वर्षाचं वास्तव्य घेतलं. त्यांचे तिथे गुरुद्वारा आहे. विषय वेगळा आहे पण मी मुद्दाम सांगतो, त्याचा मी अभ्यास केलेला. नक्की नक्की. तिथला जो गुरुद्वारा आहे त्याचा इतिहास असा आहे की अल्लाउद्दीन खिलजीचा नातू हा तिथे गेला आणि त्याला कळलं की इथे जो आपल्या आजोबांनी कैदेत टाकलेला माणूस आहे तो इथे काम करतोय आणि चांगलं काम करतोय. तर म्हणून त्यांनी आपल्या आजोबांच्या चुकीचं परिमार्जन करण्यासाठी आपण इथे एक गुरुद्वारा बांधला. हा मुसलमान माणूस. मग त्यांनी तो बांधला. आणि गंमत अशी आहे की त्याला 3 वेगवेगळे अँगल्स आहेत, म्हणजे 3 वेगवेगळे कंगोर आहेत. असा की त्याचा जो घुमट आहे वरचा तो मुसलमान पद्धतीचा मशिदीचा आहे. त्याची जी बाहेरची रचना आहे ती पंजाबी पद्धतीची आणि आतली रचना आहे ती मराठी पद्धतीची. वा वा वा. नामदेव महाराज मराठी होते.
आणि महाराष्ट्रातनं गेलेल्या माणसाचा ते इतका तिथं आदर सत्कार करतात. आम्ही त्याचा अनुभव बरेच वेळा घेतलाय, कधी 5-6 वेळा घेतलाय. माझी ओळख पाळख नसताना मला फक्त कळलं होतं की इथे गुमानला महाराजांनी वास्तव्य केलं. मी गेलो आणि त्यांना सांगितलं मी असं असं म्हणून, आणि तिथं गुमानच्या संमेलनाचं बीज पहिलं रोवलं गेलं. बर, म्हणजे तुमच्या रूपानेच ते बीज पहिल्यांदा हो, रोवलं ते गेलं. होण्यामध्ये माझा वाटा फार महत्वाचा होता. खूप मोठी गोष्ट आहे. मी सांगत नाही, पण मन आहे हे खरं आहे. नाही, आता सांगण्याची गरजच नाहीये. म्हणजे थोडक्यात काय की तुमचं ते ज्ञान, तुमची ती ओढ त्या मातीकडे जाण्याची, आणि त्या लोकांनी म्हणजे नामदेव महाराजांचं कार्य सुद्धा किती अलौकिक आहे. म्हणजे मराठी माणूस असून राजस्थान मार्गे पंजाबमध्ये पोहोचतात, एवढे अडथळे पार करून ते तिथे जातात. राजस्थान दिल्ली मार्ग. हा, तेच. तिथे पोहोचतात आणि तिथे एवढा मोठा तो विस्तार उभा करतात. ही साधी सोपी गोष्ट नाहीये. जो गुरुग्रंथ साहेब म्हणून त्यांचा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांच्या 61 दोहे आहेत त्याच्यामध्ये. बर. गुरुग्रंथ साहेब हा शीख धर्माचा सर्वात पवित्र आणि उच्च असा ग्रंथ समजला, म्हणजे सर्वोच्च ग्रंथ समजला जातो. त्यामध्ये नामदेव महाराजांचे 61 दोहे आहेत त्याच्यामध्ये. खूप छान, खूप छान. त्यांच्या जन्मानंतर म्हणजे त्यांचं 80 साली हे झाले, समाधी घेतली ते. आता त्याच्यावरनं वाद आहेत बरेच की महाराष्ट्रात घेतली का पंजाबमध्ये घेतली. पंजाबवाली म्हणतात आमच्याकडेच घेतली आणि महाराष्ट्राचा इतिहास सांगतो की आपल्याकडे. पण तो हा वादाचा विषय आहे. तर त्यांचे 61 आहेत. त्याच्यानंतर 50 वर्षांनी कबीर जन्माला आले. त्यांच्यानंतर 100 वर्षांनी शीख धर्म स्थापन केला. म्हणजे शीख धर्माची मुळाशी नामदेव महाराज आहेत. हा त्यातला हे त्यातलं. अर्थात कबीरांचे खूप दोहे त्याच्यामध्ये जवळजवळ 100च्या वरती आहेत त्याच्यामध्ये. पण हा महाराष्ट्राचा हा पण इतिहास आहे, महाराष्ट्राच्या संतांचा इतिहास. तोच रामदास स्वामींचा पण आहे, तो खूप मोठा आहे. नामदेव महाराजांचा एखादा अभंग तुम्ही बोलू शकता का? नाही, एकच फक्त 2 ओळी सांगेन की जो जगप्रसिद्ध आहे, म्हणजे सगळीकडे तो, आणि तो टॅगलाईन म्हणून वापरतात. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. वा वा. हे त्यांचं ध्येय होतं. कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना ज्ञानदान करू, हे त्यांचं असं ब्रीदवाक्य. ब्रीदवाक्य होतं. आणि त्या माध्यमातून मग त्यांनी सगळीकडे ज्ञानच वाटलं. बरोबर, बरोबर. खूप छान सर. तुमच्या एखाद्या आवडत्या कवीची कविता किंवा कोणती, म्हणजे तुम्ही स्वतः केलेली एखादी कविता, तर ती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ऐकवाल का? मी स्वतः केलेली मी आणली नाही. बरं. मला जर आधी सांगितलं असतं तर मी आणली असती, पण मी मूळचा कवी नाही. बरोबर. मी मगाशी म्हणाल तसं ते सुचत जातं. बरोबर. आणि 1-2 ओळी सुचल्या की त्या लिहायच्या. बरोबर. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर सुरेश भटांसारखा कवी किंवा कुणी कवी, एक ओळी येते डोक्यात आणि पुढच्या ओळी यायला कधी कधी 6 महिने सुद्धा लागतात. अशी प्रतिभा चालेलच लगेच असं सांगता येत नाही. ही प्रतिभा ही फार विलक्षण गोष्ट आहे आणि ती सहजासहजी येत नाही. तर मी एक, माझेच मित्र मगाशी सांगितलं की रमण रणदिवे, की त्यांची एक छान कविता आहे. बरोबर. मला ती खूप आवडते म्हणून मी तुम्हाला ती सादर करून. त्यामध्ये सुद्धा ज्या कवींच्या बद्दल मी आपल्याला सांगत होतो की मग त्या कवी हे त्यांच्या कविता ते कवी म्हणून खूप प्रसिद्ध आहेत. पण गझलकार रमण रणदिवे म्हणून एक वेगळं त्यांची ओळख आहे आणि आजच्या घडीला अतिशय उत्तम गझलकार म्हणून त्यांची पण त्यांची मुक्त छंदातली एक कविता आहे की ती मी आपल्यासाठी वाचून नक्की. माझा 3 वर्षाचा नातू बॉल खेळतोय. माझा 3 वर्षाचा नातू बॉल खेळतोय. कधी जमिनीवर आपटतो, कधी आकाशात उंच उडवतो, कधी लाथेने तुडवत बॉलच्या मागे धावतो. त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडणारा आनंद पाहून मीही भरून जातो. एकाएकी मला भास होतो नातू खूप मोठा झालाय, अगदी माझ्या मुला एवढा, आणि मी झालोय त्याच्या पायाखालचा फुटबॉल. माझ्या मनात शंकेची पाल सुचते. खेळून झाल्यावर बॉलच्या शरीराला सुरकुत्या पडल्यावर कुठं अडगळीत तर तो फेकून देणार नाही ना. खूप छान कविता ताई. इतकी खोलवर अर्थ दडलेला आहे या कवितेमध्ये.
अगदी सांगायचं तर आजोबा आणि नातू यांचं तुम्ही एक प्रेमभाव यामध्ये व्यक्त केलात या कवितेमधून. तर तो खूप अगदी एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडलात आणि तो मनाला कुठेतरी लागला, एवढंच मी सांगतो तुम्हाला. खूप छान सर. आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे जातोय. तर या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मीही एका कवितेचं सादरीकरण आपल्यासमोर करतो. कवितेचं शीर्षक आहे भूमी. अंथरलेल्या निर्मित भूमीत पांघरलेला मी शब्द शोधतो. अंथरलेल्या निर्मित भूमीत पांघरलेला मी शब्द शोधतो. मोहात हसण्या जगण्याचा दडलेला तो अर्थ काढतो. वा. संयोग कुणाचा ना कळला ना वियोग कुणास रुचला. संयोग कुणाचा ना कळला ना वियोग कुणास रुचला. पाण्यासही ना खडकाचा घाव कधी धडकून रुतला. कोसळतात धरती सह्यश्रू पाझरलेल्या सुखभावाने. कोसळतात धरती सह्यश्रू पाझरलेल्या सुखभावाने. म्हणूनच का पाण्यासागरी चौखारट स्वभावाने. वा. संयम निसतो काही क्षण. संयम निसतो काही क्षण. सहवास येतो एकांतास. मग्न करुणी भोवताली विचार जागा दृष्टांतास. चक्रकारण होण्या पायपीठ इकडे तिकडे नवशोधण्या. चक्रकारण होण्या पायपीठ इकडे तिकडे नवशोधण्या. सृष्टी कारण असण्या आपण चैतन्यातून सुंदर दिसण्या. अंथरलेल्या निर्मित भूमीत पांघरलेला मी शब्द शोधतो. मोहात हसण्या जगण्याचा दडलेला तो अर्थ काढतो. दडलेला तो अर्थ काढतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्रकाश पायगुडे. कविता जगणारी माणसं या कार्यक्रमामध्ये मुळात संकल्पना अतिशय उत्तम आहे. माणसं कविता जगतात, माणसं कविता लिहितात. त्या पलीकडेही माणूस हा सातत्यानं काही ना काहीतरी विचार करतो. त्या विचारातूनच कविता येते. म्हणून हा कार्यक्रम आखलेला आहे की ज्या ज्या माणसांना कविता आवडते त्या त्या माणसांसाठी हा मंच उपलब्ध आहे. आपण हे याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची मतं नक्की नोंदवा. धन्यवाद.